जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलकांची विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी भेट घेत विचारपूस केली। त्याआधी केंद्रीय मंत्री नड्डांनीही जखमींची भेट घेतली आहे। दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली। नीट परीक्षेतील घोटाळा आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ संसदेवर मोर्चा काढण्यात आलेला। पोलिसांनी या मोर्चाला आडकाठी केली, त्यावेळी अनेक आंदोलक जखमी झाले होते। दरम्यान संसदेवरील मोर्चावेळी जखमी झालेल्या आंदोलकांनी कशा प्रकारे आपल्या भावनांना वाट करून दिली आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घेऊया। पहिल्यांदा बघितला तर मला काही तेवढं वाटलं नाही। 2-4च काड्या मारल्या बा, लाठीचार्ज झाला। पण दुसऱ्यांदा मारला तेव्हा मला त्रास झाला की 10-15 लोकांनी जशी क्रेन योगी ते क्रेन मारते, बिल्डिंग पाडते, तशा टाईपचं सर्व मुलांना मारलं आणि माझ्याही मुलाला मारलं आणि डोके फोडले लोकांचे। पोलिसांवर कारवाई व्हायला पाहिजे। पोलिसांवर कारवाई व्हायलाच पाहिजे। काही मागणी करणं माझे काय माहिती, मला हेच वाटते का त्या मुलांचे जो काही मागण्या असेल ते आता गव्हर्नमेंटने तेवढं सल करून त्यांना समजून करून टाकायला पाहिजे। का करायचं आहे ते याचा इस्तीफा द्यायचा आहे का करायचं आहे, ते गव्हर्नमेंटचं काम आहे। आपलं तर काम आहे ना, आपण काही करू शकत नाही, समजा असं आहे ना।